गेल्या कित्येक महिन्यांपासून अकोट अकोला रोडवरील रेल्वे पुलासमोर साचलेल्या 10 ते 15 फूट सांडपाण्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता। या समस्येची दखल घेऊन शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख दिलीप बोचे यांनी रविवारी शिवसेना स्टाईलमध्ये सर्व पदाधिकारी व शेकडो शिवसैनिकांसह भव्य रास्ता रोको आंदोलन केले। शिवसैनिकांनी सांडपाण्याच्या ठिकाणी 1 ते 2 तास पाण्यात बसून निषेध केला। दिलीप बोचे यांची बेधडक कार्यशैली संपूर्ण जिल्ह्यात परिचित असून त्यांच्या या आंदोलनामुळे जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत। आंदोलनामुळे अकोट अकोला जाणारी सर्व वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली। शिवसैनिकांनी विद्यमान आमदार प्रकाश भारसाकडे यांच्या निष्क्रिय कार्यपद्धतीवर घोषणाबाजी केली आणि त्यांच्या विरुद्ध रोष व्यक्त केला। आमदार भारसाकडे यांचे घर हाकेच्या अंतरावर असूनही त्यांनी या समस्येकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला। उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आलेल्या या आंदोलनामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेतली। त्यांनी अपूर्ण असलेला खड्ड्यातील रस्ता लवकरच पूर्ण करण्याचे आश्वासन दिले। या आश्वासनानंतर दिलीप बोचे यांनी आंदोलन मागे घेतले। यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अकोट तालुका शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। वाहतूक सुरळीत करण्यासाठी शहर पोलीस ठाणेदारांनी घटनास्थळी धाव घेतली। शिवसेनेच्या या जलद आंदोलनामुळे अकोट अकोला रोडवरील नागरिकांच्या समस्येचे निराकरण होण्याची आशा निर्माण झाली आहे।